पुण्यामधल्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे। एका महिन्यात समितीचा अहवाल आल्यावर या अंतिम निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ते आज वार्ताहरांशी बोलत होते। प्राथमिक तपासात तहसीलदार, मुद्रांक अधिकारी यांच्यासह संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय। पुढच्या टप्प्यात सखोल चौकशीचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांनीही काही आरोप केले आहेत। पोलिसांनी त्या आरोपांच्या संदर्भात चौकशी करायला हवी असंही बावनकुळे म्हणाले। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रकरणी माहिती दिली। तहसीलदार आरोपी क्रमांक 1 असून या व्यतिरिक्त आणखी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवल्याचंही त्यांनी सांगितलं। गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 56वा